नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान असा चमचमीत आणि टेस्टी नाश्ता बनवायचा आहे आणि तो म्हणजे आज आपल्याला कोबीचे आणि बटाट्याचे पकोडे बनवायचे आहे। तर आपण लगेच बनवूया। लागणारे साहित्य बघूया। तर आपल्याला नाश्ता बनवण्यासाठी कोबी घ्यायची आहे। तर साईडला असं कापून घ्यायचे आपल्याला आणि जी हे वरची पानं आहे ना, ती पानं काढून घ्यायची। तर अशी एक एक पाने आपल्याला काढून घ्यायची आणि पाण्यामध्ये आपल्याला हे उकळून घ्यायची। तर बघू शकता अगदी व्यवस्थित पानं काढून घेतली मी कोबीची। तर आता आपल्याला ही पानं पाण्यामध्ये उकळून घ्यायची, म्हणजे बॉईल करून घ्यायची आपल्याला पाण्यामध्ये, म्हणजे छान असे सॉफ्ट होतील। तर हे काढेपर्यंत मी पाणी गरम होत ठेवलं। तर आता आपण लगेच पाण्यामध्ये उकळून घेऊ। तर आपल्याला अगदी व्यवस्थित पाण्यामधून उकळून घ्यायची पाणी, म्हणजे छान असे सॉफ्ट होतील। तर पाणी उकळीपर्यंत आपण भाजीची तयारी करू। तर इथे मी 2 बटाटे उकडून घेतले। आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची। तर त्यासाठी मी इथं 2 बटाटे उकडून घेतले। असे 2 काप करून घ्यायचे आणि उकडून घ्यायचे, म्हणजे लवकर बटाटे उकडले जातात। तर याचे आता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपल्याला असे। तर अतिशय छान असे कोबीचे पकोडे लागतात आणि खायलाही तितकेच टेस्टी असतात। तर अगदी सोपी पद्धत आहे। एकदा तुम्ही बनवून खाल्ले ना, तर तुम्ही आठवड्यातून 2दा तरी ही रेसिपी बनवाल आणि लहान मुलांना तर अतिशय आवडते। तर आपण इथं बटाट्याचे काप करून घेतले। आता आपण याची लगेच भाजी तयार करून घेऊ। तर आपल्याला इथं तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे। तर इथं मोहरी घालायची, अर्धा चमचा मोहरी घालायची, जिरे घालायचे अर्धा चमचा, अगदी थोडासा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट घालायची। हलकीशी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची पेस्ट आणि बटाटे घालायचे। आता इथं हळद घालायची आपल्याला। एकदम टेस्टी भाजी बनवायची आपल्याला, म्हणजे छान असे पकोडे तयार होतील। लाल तिखट घालायचे, 1 चमचा मी लाल तिखट घातले। गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा, आणि आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। तर इथे आपल्याला मॅशरनी मॅश करून घ्यायची भाजी। तर अगदी व्यवस्थित इथं मॅश करून घ्यायची आपल्याला। अगदी व्यवस्थित मी मॅश करून घेतले।
आता परफेक्ट अशी आपली भाजी तयार झाली. तर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर भाजी बनेपर्यंत इकडे आपले कोबीची पाने अगदी व्यवस्थित उकळून घेतली मी. तर आता काढून घ्यायचे आपल्याला. तर अगदी बऱ्यापैकी पाणी थंड झाले, अगदी व्यवस्थित झाली बघा, छान अशी सॉफ्ट झाली आहे. तर आता आपल्याला जी आपण बटाट्याची भाजी तयार केली आहे ती भाजी आपल्याला यात भरून घ्यायची आहे. जास्त मोठं पान असेल तर साईडने थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचे. असं कट करून घ्यायचे आपल्याला. तर आपण जी भाजी बनवली ती भाजी घालायची. आता साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे दोन्ही बाजूंनी. तर ह्या पद्धतीने सगळे रोल आपल्याला बनवून घ्यायचे. तर आता दुसरं पान घेतलं इथं. तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे. साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. असं फोल्ड करून घ्यायचं. छान असा रोल तयार झालाय. तर ह्या पद्धतीने आपण सर्व रोल तयार करून घेऊ. तर अगदी व्यवस्थित आपले रोल तयार झाले. तर आता रोल बनेपर्यंत मी तेल गरम होत ठेवलं होतं. तर आता पहिले आपल्याला काय करायचं आहे का बेसन पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तर इथं मी बेसन पीठ घेतले. तर कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर हे मेजरमेंटचं कप आहे. इथं मी हे 4 कप बेसन पीठ घेतलं आहे. हळद घालायची आहे आपल्याला, अगदी थोडीशी हळद घालायची आहे. आणि थोडासा ओवा घालायचा आहे. हातावर मॅश करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे. आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि अगदी थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अगदी थोडीशी मी लाल तिखट घालते. नाही घातली तरी चालेल, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालू शकता किंवा स्किप करू शकता. आता पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला मिश्रण. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर अगदी व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालंय. तर इथं कोबीचे जे रोल तयार करून घेतले ना ते आपल्याला हे बॅटर जे तयार केले ना आपण यात व्यवस्थित आपल्याला असं भरून घ्यायचे. आणि अगदी हळूच आपल्याला तेलामध्ये सोडायचे. तर अगदी व्यवस्थित आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तेलामध्ये. तर बघू शकता छान असा कलर आलाय. अगदी परफेक्ट असे आपले पकोडे तयार झाले. काढून घ्यायचे. तर असेच आपण आता दुसरेही तळून घेऊ.
तर अगदी परफेक्ट असे तयार झाले पकोडे. तर तुम्ही टमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. तर इथे मी काय केले, चिंच गुळाची चटणी बनवली आहे आणि एक पुदिन्याची चटणी बनवली आहे. तर परफेक्ट असे तयार झाले.